बाळा नांदगावकर हे बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी म्हणून पोहोचलेले दृश्य आपण पाहतोय। मनसे नेते बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी म्हणून पोहोचलेले शिवडी मतदारसंघामधून विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांचं नाव घोषित केलं आणि त्यानंतर आता बाळा नांदगावकर हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी आलेत। सोबत दिलीप बापू धोत्रे सुद्धा आहेत, ज्यांचंही नाव विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी घोषित केलेलं आहे। हे दोन उमेदवार मनसेचे ज्यांची नावं सर्वात आधी राज ठाकरेंनी घोषित केली, ते दोन्ही उमेदवार बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। दृश्य आपण पाहतोय। बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे हे दोन्ही मनसेचे नेते ज्यांना राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे, ते दोन्ही नेते आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून पोहोचलेले आपण पाहतोय। बाळा नांदगावकर हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर त्यांना अभिवादन करतानाची ही दृश्य आहेत। सोबत दिलीप धोत्रे सुद्धा जे मनसेचे नेते आहेत ते सुद्धा पाहायला मिळत आहेत। या दोघांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। चेतन, आपण दृश्य पाहतोय, बाळा नांदगावकर आहेत, दिलीप धोत्रे आहेत, ते दोघेही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। या दोघांची उमेदवारी जाहीर झाली आहे। आता प्रचाराला सुरुवात होईल असं म्हणता येईल का अभिवादन केल्यानंतर? नक्कीच विक्रांत, आपण पाहतोय तर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आता बाळा नांदगावकर असतील किंवा पंढरपूरचे जे उमेदवार आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। दोन्ही उमेदवार पहिलं त्यांनी शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर वंदन करण्यासाठी ते दाखल झालेले आहेत। खरं तर प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी अभिवादन करण्याचं त्यांनी ठरवलं होतं आणि या अभिवादन यात्रेला त्यांनी आज सुरुवात केली आहे। त्याप्रमाणे आपण पाहतोय तर आता ते स्मृतीस्थळावर आहे आणि इथून ते चैत्यभूमीकडे जाणार आहेत, तिथे देखील ते अभिवादन करणार आहेत। आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती राज ठाकरे यांनी, आणि त्यांनी अंदाजे 225 ते 50 सीटवर म्हणजे जागेंवर आपला उमेदवार देणार असं त्यांनी देखील बैठकीत सांगितलं होतं। त्या अनुषंगाने आता त्यांनी उमेदवारी जाहीर करायला सुरुवात केली आहे। पहिल्या टप्प्यात त्यांनी जे उमेदवार जाहीर केले हे देखील आज निश्चित चेतन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।